राज्याचे पोलीस महासंचालक देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत। मागील काही दिवसांपासून पोलिसांकडून मशिदीवरील भोंग्यांवरून त्रास दिला जात असल्याचा आरोप मुस्लिम संघटनांनी केलाय। दरम्यान मुस्लिम संघटनांचा या संदर्भात नेमका आरोप काय आहे आपण पाहूया। तर मागील काही दिवसांपासून पोलीस हे मशिदीवरील भोंग्यांवरून आपल्याला त्रास देत आहेत असं मुस्लिम संघटनांचं म्हणणं आहे। पोलीस जबरदस्ती मशिदीवरून लाऊड स्पीकर उतरवत आहेत। 45 ते 56 डेसिबल आवाज भोंग्यांसाठी चालेल असे उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत। मशिदीत नियमांची पायमल्ली केली जात असेल तिथे दंड करण्याची, नोटीस देण्याची, लायसन्स रद्द करण्याची अपेक्षा आहे। किरीट सोमय्या गोवंडी किंवा आजूबाजूच्या मुस्लिम परिसरात जाऊन स्थानिक पोलिसांवर दबाव आणतायत। सोमय्या पोलिसांना जबरदस्ती भोंगे उतरवण्यास भाग पाडतायत असं मुस्लिम संघटनांचं म्हणणं आहे। तर अजित पवारांशीच मुस्लिम संघटना का चर्चा करणार आहेत हा सुद्धा एक मुद्दा आहे आणि ते का करणार आहेत याची कारण आपण पाहूयात। महायुती सरकारमध्ये अजित पवार हे मुस्लिम समाजासाठी आश्वासक चेहरा असल्याचा समज आहे। महायुती सरकारमध्ये असतानाही अजित पवारांनी मुस्लिम समाजाला अंतर दिलेलं नाहीये। राज्यातील अनेक प्रकरणांमध्ये अजित पवारांची भूमिका ही धर्मनिरपेक्ष होती। भोंग्यांच्या मुद्द्यावर अजित पवार न्याय देतील असा मुस्लिम संघटनांना विश्वास आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षा नसल्याचं संघटनांचं म्हणणं आहे।